स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण पोलीस पाटील या पदाचा 2017 या साली जो पेपर झालेला आहे सोलापूर जिल्ह्यामधील तो सोडून घेणार आहोत। दिनांक होती 26/11/2017। वेळ आपल्याला दिसत असेल 11 ते 12:30 या दरम्यानमध्ये हा पेपर झालेला आहे आणि सोलापूर जिल्ह्याचा हा पेपर आहे। कोणकोणते प्रश्न आले होते, कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते ते सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमाने सोडून घेणार आहोत। त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा इथे काही उमेदवारांसाठी काही सूचना दिल्या होत्या, अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप होतं। पुढे बघा आपल्याला प्रश्न कसे विचारण्यात आले होते, सर्व प्रश्न आपण स्पष्टीकरणासोबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्याला पहिला प्रश्न काय दिलेला होता बघा, उजनी धरण टिंबटिंब नदीवर बांधले आहे। तर आता उजनी धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे। आता उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे हे तर आपल्याला समजलं, परंतु कोणत्या नदीवरती बांधलेलं आहे? तर हे आहे भीमा नदीवरती बांधलेलं। ठीक आहे, तर हे भीमा नदीवरती बांधलेलं आहे, म्हणजे ऑप्शन 1 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे। आणि यावरतीच अजून एक प्रश्न तयार होतो की उजनी धरण याला दुसरं नाव काय, नाही तर उजनी धरणालाच दुसरं कोणत्या नावाने संबोधले जातं? तर आपल्याला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर उजनी धरणालाच भीमा धरण असे देखील म्हणतात, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे। चला पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिला होता, सोलापूर जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत ते आपल्याला विचारलं होतं। टिंबटिंब आहेत, तर कोण होते तेव्हाच? आता 2017चा प्रश्न आहे, त्यामुळे आपल्याला इथं 2017ची चर्चा करायची नाहीये, डायरेक्टली आपण 2023 विषयी बोलूया। 2023चे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये। आता 2023चं तुम्हाला विचारलं जाणार, तर नवीन आता 2023चे कोण आहे? चंद्रकांत दादा। ठीक आहे, हे मी तुम्हाला नोट करून देतो। तर बघा अशा प्रकारचं आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चंद्रकांत दादा। हे 2023चे सोलापूर जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री आहेत असं आपल्याला सांगता येईल। 2023चेच तुम्हाला प्रश्न विचारले जाणार, जेवढे पण महत्त्वाचे असतील ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यानुसार तुम्ही नोट करून घेऊ शकता, नाहीतर ही प्रश्नपत्रिका आपल्याला आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे, तर नोट्समधून तुम्ही ही प्रश्नपत्रिका मिळवू शकता। चला पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, 3 नंबरचा प्रश्न आपला बघा काय आहे। आपल्याला पुढील प्रश्न विचारला गेलाय, भारतातील पहिली रेल्वे सेवा मुंबई ते ठाणे असा देखील प्रश्न विचारला जातो की भारतातील पहिली रेल्वे कुठून ते कुठपर्यंत धावली? तर मुंबई ते ठाणे धावलेली आहे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। परंतु इथे प्रश्न कसा विचारला गेलाय, भारतातील पहिली रेल्वे सेवा मुंबई ते ठाणे कोणत्या वर्षी सुरू झाली, म्हणजे धावली केव्हा सुरू झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 1853। 1853 या साली सुरू झाली। आता पूर्ण जर विचार केला तर दिनांक तुम्हाला 16 एप्रिल 1853 असं सांगता येईल। 16 एप्रिल आणि काही वेळेस आपल्याला ही दिनांक 18 एप्रिल अशी सुद्धा दिलेली असते, तर पर्यायामध्ये 16 किंवा 18 असेल तर ते आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। आपल्याला कन्फ्यूज होऊन जायचं नाहीये। काही ऑनलाईन जर सर्च केलं तर काही पुस्तकामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे 18 एप्रिल आणि काही ठिकाणी 16 एप्रिल आहे, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका। 16, 18 यापैकी कोणतंही असलं ते सिलेक्ट करायचं आणि साल तुम्हाला लक्षात ठेवायचंय 1853 या वर्षी ही सुरू झालेली आहे। आता ही जी प्रश्नपत्रिका मी सोडून देत आहे ती तुम्हाला सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिकेसाठीच कामी येणार आहे। जरी सोलापूर जिल्ह्याची प्रश्नपत्रिका असेल तरी तुम्हाला ही सर्व जिल्ह्यांसाठी कामी येणार आहे, कारण याच टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात। अजून एक महत्त्वाचा प्रश्न, हे किती किलोमीटर धावली असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। जी भारतातील पहिली रेल्वे आपल्याला मुंबई ते ठाणे या दरम्यानमध्ये धावलेली आहे 16 एप्रिल 1853 मध्ये तेव्हा सुरू झाली होती, तर आपल्याला विचारलं जाऊ शकतो की ती किती किलोमीटर धावली होती? तर किती? 34 किलोमीटर धावली होती असं देखील आपल्याला सांगता येईल मित्रांनो। ही पहिली रेल्वे। ठीक आहे, तर हे सर्व आपल्याला महत्त्वाचे जे पॉइंट्स आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे। चला आता आपण पुढील प्रश्न आपण बघूया। आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घ्या। सत्यशोधक समाज संस्थेची स्थापना कोणी केली असा प्रश्न विचारला गेलाय। आता सत्यशोधक समाज संस्थेची स्थापना केलेले महात्मा फुले यांनी, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। परंतु आपल्याला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली, कोणत्या वर्षी झाली? तर आपल्याला सांगता आलं पाहिजे, आपल्याला 24 सप्टेंबर 1873 मध्ये झालेले। कधी? 24 सप्टेंबर 1873 या साली सत्यशोधक समाज संस्थेची स्थापना केलेली आहे। कोणी? महात्मा फुले यांनी केलेली आहे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। दिनांक विचारली तर 24 सप्टेंबर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे। तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात।
बघा पुढील प्रश्न काय विचारला होता आपल्याला सध्याचे, आता 2017चा तुम्हाला हा प्रश्न विचारला गेला होता, तर 2017चं तुम्हाला काही देणं घेणं नाहीये, डायरेक्टली आपण 2023चं बघूया. ठीक आहे, हे चालू घडामोडीवरती तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत असा प्रश्न होता. तर 2023चा जर विचार केला तर द्रौपदी मुर्मू ह्या 2023च्या आता सध्याच्या जर विचार केला तर ह्या भारताच्या राष्ट्रपती आहेत असं आपल्याला सांगता येईल. हे आपल्या प्रश्नाचं 2023चं उत्तर असणार आहे. ठीक आहे, आता यामध्ये आपल्याला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, आता द्रौपदी मुर्मू या कितव्या राष्ट्रपती आहेत, नाहीतर आपल्याला जर विचार केला तर त्यांचा क्रमांक कितवा, तर 15व्या आहेत असं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कितव्या? 15व्या हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासोबत आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की यांची नियुक्ती राष्ट्रपती म्हणून केव्हा झाली, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे त्यांनी हा कारभार केव्हापासून सांभाळला, म्हणजेच राष्ट्रपतीवरती त्यांची केव्हा नियुक्ती झाली, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे 25 जुलै. ठीक आहे, 25 जुलै 2022 पासून त्या राष्ट्रपती झाल्या असं आपल्याला सांगता येईल. हे देखील आपल्याला सर्व पॉइंट्स माहीत असणं गरजेचं आहे, यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता पुढील बघा 6 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घेऊया, सर्व स्पष्टीकरणासोबत त्याचं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर आपल्याला प्रश्न दिलेला आहे पैठणीसाठी प्रसिद्ध महाराष्ट्राचे ठिकाण कोणते. आता पैठणी, ठीक आहे, पैठणीसाठी आता सर्वांनाच या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल, येवला हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता येवला कुठे सांगा बरं, हे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणी आपल्याला हे सर्वात प्रसिद्ध ठिकाण बघण्यासाठी भेटेल पैठणीसाठी. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले. आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला होता, सिद्धेश्वर एक्सप्रेस रेल्वे कोणत्या 2 शहरादरम्यान धावते. आता ह्या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच माहिती पाहिजे. मुंबई ते सोलापूर नाही तर सोलापूर ते मुंबई या दरम्यानमध्ये ही धावते आणि मध्ये ही रेल्वे बंद करण्यात आली होती, त्यानंतर पुन्हा हिचं कामकाज चालू झालं होतं. तर हे सर्व सोलापूरचे जे विद्यार्थी त्यांना माहितीच असेल, सिद्धेश्वर एक्सप्रेस रेल्वे आपल्याला सोलापूर ते मुंबई या 2 शहरादरम्यानमध्ये धावते हे आपल्याला माहिती असेल, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढील बघा, पुढील आपल्याला प्रश्न काय विचारला गेला होता, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली सांगा. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, कर्मवीर भाऊराव पाटील, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती मित्रांनो. आणि रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी केली होती असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, नाही तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी झाली असा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. उलटून पालटून प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर ह्या संस्थेची स्थापना 1919 मध्ये केली होती. ठीक आहे, 1919 मध्ये ही स्थापना केलेली होती. कोणी? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. ठीक आहे, तर हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यावरती अशा प्रकारचे तुम्हाला रिलेटेड प्रश्न विचारले जातात. आपल्याला पुढील प्रश्न काय दिला होता, सोलापूरचे सध्याचे आपल्याला जिल्हाधिकारी कोण आहेत असा प्रश्न विचारला गेला होता. तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. तर आता 2023 नुसार जर विचार केला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, कुमार आशीर्वाद. ठीक आहे, कुमार आशीर्वाद या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आशीर्वाद अशा प्रकारचं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2017 नुसार जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हे 2023चे मी तुम्हाला सांगत आहे, कारण 2023 वरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. तर हे कुमार आशीर्वाद हे सोलापूर जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी आहेत असं आपल्याला सांगता येईल. पुढील बघा प्रश्न काय विचारला होता, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे डॉक्टर अतुल भोसले. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न काय दिला होता, भीमा नदीचा उगम कोठे आहे नाही तर कुठे होतो असा प्रश्न विचारायला हवा होता. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, भीमाशंकर, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला आता पुढील प्रश्न बघूया. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. तर आहे इथं ते येणार नाहीये. या प्रश्नामध्ये आपल्याला हा प्रश्न कसा पाहिजे होता, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, म्हणजे प्रश्न बरोबर आहे कोण होते असंच असायला पाहिजे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि मसुदा समितीची स्थापना कधी झाली नाही तर केव्हा नेमली असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मसुदा समिती आपल्याला सांगता आला पाहिजे केव्हा नेमलेली आहे, 29 ऑगस्ट. 29 ऑगस्ट पुढे सांगा बरं, 1947. ठीक आहे, 1947, 29 ऑगस्ट 1947 रोजी जी मसुदा समिती नेमली होती तर त्याचे अध्यक्ष विचारलेत, अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला गेलाय बघा, इथे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला वारंवार सांगत आलेलं आहे की आपल्याला जी पण सूर्यमाला आहे त्यावरती प्रश्न विचारले जातात। आता लेटेस्ट धुळेचा पेपर झाला त्यामध्ये सूर्यमालावरती प्रश्न होता। जे टॉपिक सांगतोय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये त्यावरती नक्कीच प्रश्न विचारले जात आहे। तर सूर्यमालामध्ये जर विचार केला तर 2017च्या वेळेस सुद्धा प्रश्न विचारला गेला होता की सूर्यग्रहण कधी होते, टिंब दिवशी होते, तर हे अमावस्याला होत असते। ठीक आहे, अमावस्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। चला पुढे प्रश्न, आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे, शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या गडावरती झाला। आता शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या गडावरती झालेला आहे, रायगड, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड या किल्ल्यावरती झालेला आहे किंवा गडावरती झालेला आहे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। आता इथे राजगड दिलेला आहे, ही आपल्याला राजगड काय असणार आहे, राजगडावरती सुद्धा प्रश्न विचारला गेला होता। तर ही राज्याभिषेकापूर्वीची आपल्याला राज्याची राजधानी बघण्यासाठी भेटत आहे। ठीक आहे, तर तेव्हा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार, राजगड। ठीक आहे, राजगड आणि रायगड यामध्ये फरक आहे हे आपल्याला जाणून घ्यायचंय। आपल्याला शिवरायांचा राज्याभिषेक रायगडावरती झालेला आहे हे माहिती असणं गरजेचं आहे आणि स्वराज्यापूर्वीची राजधानी कोणती होती, राजगड, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। अशा प्रकारचे उलटून पालटून प्रश्न तुम्हाला विचारले जातात। आता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आपल्याला रायगड यावरती झालेला आहे हे माहिती झालं, परंतु कधी झाला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 6 जून 1600, सांगा बरं पुढे काय असणार आहे, 1674 रोजी। ठीक आहे, 6 जून 1674 या साली या दिवशी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला बघण्यासाठी भेटेल। हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, यावरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात। तर अशा प्रकारचे तुम्हाला उलटून पालटून कसाही प्रश्न विचारला गेला तरी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर चुकून द्यायचं नाहीये, व्यवस्थित तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर मित्रांनो चला आता पुढील प्रश्न बघण्या अगोदर आपल्यासाठी खूपच महत्त्वाची माहिती देत आहे। पोलीस पाटील आणि कोतवाल या पदासाठी आपण काही नोट्स तयार केलेल्या आहेत। यामध्ये आपण 5 विषयांचा समावेश केला होता। सर्वात पहिल्यांदा जर आपल्या अभ्यासक्रमानुसार जर विचार केला तर अभ्यासक्रमामध्ये आपल्याला पहिला विषय काय दिलेला आहे, सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला सामान्य ज्ञान दिलेलं आहे। त्यानंतर 2 नंबरला काय दिलेलं आहे, आपल्याला चालू घडामोडी दिलेले आहे। 3 नंबरला जर विचार केला तर आपल्याला स्थानिक परिसराची माहिती आणि तुमच्या जे पण जिल्ह्याची माहिती असेल त्यावरती प्रश्न विचारले जाणार असं सांगितलेलं आहे। 4 नंबरला जर म्हटलं तर आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ता यावरती प्रश्न विचारले जाणार असं म्हटलेलं आहे। 5 नंबरला पोलीस पाटलाचे अधिकार आणि कर्तव्य आणि त्यासोबत पोलीस पाटलाविषयी माहिती यावरती प्रश्न असणार। अशा प्रकारचा आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे, त्यावरती प्रश्न विचारले जाणार 80 असं सांगण्यात आले होतं। ठीक आहे, आता जर विचार केला तर धुळे जिल्ह्यासाठी सुद्धा अशाच प्रकारचं त्यांनी सांगितलं होतं धुळे जिल्ह्यासाठी, परंतु धुळे जिल्ह्याचा जो पेपर झालेला आहे आता 29 तारखेला, तर 29 तारखेला जो पेपर झालेला आहे त्यामध्ये मराठी आणि प्लस इंग्लिश या दोन्ही विषयांवरती टोटल 20 प्रश्न विचारण्यात आले होते। आता त्यानुसार आपण आपल्या नोट्स पहिल्यांदा या 5 विषयांच्या काढल्या होत्या ऑलरेडी। आता त्यानुसार आपण मराठी प्लस इंग्लिश म्हणजेच एकूण 7 विषयांच्या नोट्स पोलीस पाटील या पदासाठी काढलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला एका सोबतच सर्व नोट्स इथं भेटून जाणार आहेत। अशा प्रकारचा आपण तुम्ही कोणत्याही जिल्ह्याची जरी तयारी करत असाल तर तुमच्या जिल्ह्याची माहिती झालं, पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, पोलीस पाटलाविषयी माहिती, त्यासोबत आपल्याला गणित बुद्धिमत्ता आणि त्यानंतर चालू घडामोडी, हे सर्व काही तुम्हाला या 7 विषयांच्या नोट्स दिल्या जाणार आहे खूपच कमी किमतीमध्ये। किंमत तुम्हाला सांगतोय 199 मध्ये तुम्हाला या सर्व काही नोट्स उपलब्ध करून दिले जाणार आहे। या 7 विषयांच्या नोट्स सर्व PDF फॉर्मॅटमध्ये असणार आहे। सर्व PDF फॉर्मॅटमध्ये या नोट्स मिळणार। 7 विषयांच्या नोट्स प्लस तुम्हाला अजून यामध्ये 7 ते 8 मागील प्रश्नपत्रिका भेटणार आहे। आता जी आपण प्रश्नपत्रिका सोडून घेत आहोत ही सुद्धा तुम्हाला त्या नोट्समध्ये दिली जाणार आहे। तर संपूर्ण अभ्यास करण्यासाठी सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला एकत्रित मिळवण्यासाठी तुम्ही 199 रुपयाचं पेमेंट करू शकता। आता हे पेमेंट तुम्हाला कुठं करायचं बघा, तुम्हाला नंबर देत आहे 91 39 64 31 99, 91 39 64 31 99 या मोबाईलच्या फोनपे किंवा गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे। कुठं, व्हॉट्सअपवरती। आता पेमेंट करायचं, व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आणि फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगायचं, त्या जिल्ह्यानुसार आणि सर्व महत्त्वाची जेवढे पण 7 विषयांच्या आपण नोट्स काढल्यात त्या सर्व नोट्स तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये सेंड केल्या जाणार आहे। आतापर्यंत आपल्याकडे 15 ते 16 PDF झालेले आहेत, हे सर्व तुम्हाला सेंड केले जातील, प्लस मागील क्वेश्चन पेपर हे सर्व तुम्हाला भेटून जातील 199 मध्ये। ठीक आहे, खूपच कमी किमतीमध्ये जे सर्वसाधारण विद्यार्थी त्यांनाही लाभ व्हावा त्यामुळे आपण एकूण 7 विषयांच्या नोट्स खूपच कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देत आहोत। ज्यांना पण या नोट्स पाहिजे असेल, व्यवस्थित अभ्यास करायचा असेल,
कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास करायचा असेल त्यासाठी तुम्ही या नोट्स जॉईन करू शकता, घेऊ शकता। तुम्हाला नंबर दिसत असेल 9139643199 या मोबाईल नंबरवरती फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचे आणि स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती पाठवायचा आहे। स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व नोट्स व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील, ठीक आहे। तर या व्यतिरिक्त काही माहिती पाहिजे असेल तर व्हॉट्सअपवरती मेसेज करा, तुम्हाला सर्व माहिती सेंड केली जाईल। चला आता पुढील प्रश्न बघूया। बघा आपल्याला प्रश्न पुढील काय दिलेला आहे, बालकांचे शोषण थांबवावे म्हणून शासनाने टिंब बंदी घातली आहे। तर कशावरती बंदी घातली आहे? बाल मजुरीवरती, ठीक आहे। म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढील आपल्याला प्रश्न काय दिला होता, शिखांच्या ग्रंथसाहेब या ग्रंथात कोणत्या संतांची पदे समाविष्ट आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होतं? संत नामदेव या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। आता इथे आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो, वारंवार परीक्षेमध्ये आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो। काय असतो तो प्रश्न बघा, शिखांच्या गुरु, आपल्याला जो शिखांचा ग्रंथ आहे, शिखांचा गुरु ग्रंथसाहेब या ग्रंथात संत नामदेवांची, आता संत नामदेव या प्रश्नाचं आपल्याला उत्तर समजलं, परंतु या ग्रंथात संत नामदेवांची एकूण किती कवने आहेत? किती काय विचारलं जातं? कवने, ठीक आहे। कवने आहेत किंवा किती कवने समाविष्ट करण्यात आली आहेत किंवा किती कवने समाविष्ट आहेत असा प्रश्न विचारला जातो। तर या प्रश्नाचं तेव्हा उत्तर काय असणार आहे? नोट करून घ्या, 61 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुन्हा प्रश्न सांगतो, शिखांच्या गुरु ग्रंथसाहेब या ग्रंथात संत नामदेवांची एकूण किती कवने समाविष्ट आहेत? तर किती कवने आहेत? 61 कवने आहेत, हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर अशा प्रकारच्या उलटून पालटून जरी प्रश्न विचारले गेले तरी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सांगता आलं पाहिजे। आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे, जगातील 75% सोने कोणत्या खंडात सापडते? तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा बरं। जगातील 75% जे सोनं आहे ते कोणत्या खंडात सापडतं? आफ्रिका, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। आफ्रिका खंडामध्ये जगातील 75% सोने सापडते। पुढे जर विचार केला तर 18 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? आता आपल्याला हा इंग्लिश वरती प्रश्न आलेला आहे। तर इंग्लिशचा जर विचार केला तर आता आपल्याला ऑपोजिट वर्ड विचारलंय, म्हणजेच आपल्याला विरुद्धार्थी शब्द जो आहे तो विचारलाय। तेव्हा जर विचार केला तर आपल्याला मराठी आणि इंग्लिश असा प्रकारचा दोन्ही प्रकारचे इथं जे प्रश्न आहेत ते दिलेले असायचं। आता इंग्लिश मध्ये आपल्याला जो शब्द दिलेला आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा, इथं काय दिलेला आहे? बोल्ड दिलेला आहे, ठीक आहे। बोल्ड म्हणजेच काय? धाडसी, ठीक आहे। धाडस करणारा धाडसी जो असतो त्याला काय म्हणतात? बोल्ड, ठीक आहे। तर त्याचा विरुद्धार्थी आपल्याला शब्द ओळखायचा आहे। आता एखादा धाडसी मनुष्य असतो आणि एखादा असतो भित्रा, म्हणजे धाडसी भित्रा, तर भित्राला काय म्हणतात? टिमिड म्हणतात, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। अशा प्रकारचे इंग्लिश वरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते। आता पुढील जर प्रश्न म्हटला तर आपल्याला त्याच टाईपचा प्रश्न विचारला गेलाय, ऑपोजिट वर्ड म्हणजेच आपल्याला विरुद्धार्थी शब्दावरतीच हा प्रश्न विचारला गेलाय। पुढील पैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्दाची नाहीये ते आपल्याला ओळखायचंय, म्हणजे विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाहीये ते ओळखायचंय, चुकीची जोडी ओळखायची। आता पहिला आपल्याला पर्याय काय दिलाय? स्ट्रॉंग, आणि त्याच्या विरुद्धार्थी काय दिलंय? वीक। स्ट्रॉंग म्हणजे जसं की आपण त्याला काय म्हणतो? स्ट्रॉंग, मजबूत, ठीक आहे। मजबूत आपण म्हणतो, मजबूत, मजबूत। आणि वीक म्हणजे कुमकुवत, ठीक आहे, कुमकुवत अशा प्रकारचं। म्हणजे ही विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी आहे हे आपल्याला समजलं, परंतु आपल्याला कोणती विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाहीये ते ओळखायचंय। आता मिक्टी दिलेलं आहे, मिक्टी म्हणजे काय? पराक्रमी, पराक्रमी, आणि त्याच्या विरुद्धार्थी जो शब्द आहे वीक। आता हे वीक जे विचार केला तर हे स्ट्रॉंग झालं, मिक्टी झालं। पॉवरफुल म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? पॉवरफुलला काय म्हणतो सांगा बरं? एखादा पॉवरफुल पर्सन, म्हणजे जसं की पॉवरफुल एखादा माणूस आहे। पॉवरफुल याचा शब्द काय म्हणजे अर्थ काय होतो सांगा बरं? पॉवरफुल म्हणजे शक्तिशाली, ठीक आहे, शक्तिशाली। आणि वीक म्हणजे कुमकुवत। म्हणजे हे शब्द वीक 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 हे सर्व सारखेच आहे, आणि हे जे शब्द आहे हे 3 शब्द समानार्थी शब्द आहे। स्ट्रॉंग म्हणजे आपल्याला सांगितलं शक्तिशाली, पॉवरफुल शक्तिशाली झालं, त्यानंतर स्ट्रॉंग म्हणजे मजबूत, आणि मिक्टी म्हणजे जर विचार केला तर आपल्याला पराक्रमी अशा प्रकारचं। म्हणजे हे समानार्थाचे शब्द आहेत, हे 3 समानार्थाचे शब्द आहेत, ठीक आहे। स्ट्रॉंग म्हणजे मजबूत, त्यानंतर इथं पराक्रमी, त्यासोबत आपल्याला पॉवरफुल, ठीक आहे, म्हणजे शक्तिशाली, आणि इथं आपल्याला हे वीक वीक त्यांचे समानार्थाचे शब्द आपल्याला व्यवस्थित बघण्यासाठी भेटत आहे, म्हणजे या जोड्या सर्व बरोबर आहे। आणि लास्टला जर विचार केला तर हा शब्द काय दिलेला आहे सांगा बरं? हा शब्द दिलेला आहे प्राऊड, ठीक आहे, प्राऊड दिलाय। तर प्राऊड म्हणजे काय सांगा? प्राऊड म्हणजे काय? इथं प्राऊड शब्द दिलाय आणि इथं वीक शब्द दिलेला आहे। तर वीक या शब्दाचा तुम्हाला अर्थ माहितीच आहे। आता प्राऊड म्हणजे काय? प्राऊड म्हणजे अभिमान, ठीक आहे, अभिमान। प्राऊड या शब्दाचा अर्थ काय होतो? अभिमान। आता अभिमान आणि कुमकुवत हा विरुद्धार्थाचा शब्द आहे का? नाही। म्हणजे यावरून आपल्याला काय समजतंय? ही विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक
आपलं 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। अशा प्रकारचे शब्द तुम्हाला विचारले होते। पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, एरर या शब्दाचा समान अर्थाचा शब्द आपल्याला निवडायचा आहे। एरर म्हणजे काही त्रुटी किंवा आपण त्याला काय म्हणतो चुका, ठीक आहे। एरर म्हणजे चुका किंवा त्रुटी। आता या शब्दाचा समान अर्थाचा शब्द आपल्याला सांगायचा आहे। तर जर विचार केला एरर या शब्दाचं समानार्थी शब्द काय झालं, मिस्टेक झालं, त्यानंतर बर्न झालं, जर विचार केला मक्यूज झालं, त्यानंतर जर विचार केला स्टम्पलेट झालं, तर हे जे शब्द आहे मित्रांनो हे सर्व आपल्याला एरर या शब्दाचे समानार्थाचे शब्द तुम्हाला बघण्यासाठी भेटतात। तर एकाच नंबरला तुम्हाला जर विचार केला तर इथं क्राईम, आता क्राईम काय दिलेलं आहे, क्राईम हा शब्द दिलाय। क्राईम म्हणजे जसं की एखादा गुन्हा, ठीक आहे, एखादा गुन्हा। तर गुन्हा हा शब्द आपल्याला समानार्थाचा शब्द दिसतोय का, नाही, म्हणजेच आपल्याला हा प्रश्न जे पर्याय 1 आहे ते होणार नाहीये। आता एरर म्हणजे त्रुटी, मिस्टेक म्हणजे सुद्धा आपल्याला एखादी चुका किंवा चूक झालेली असते, नाहीतर त्रुटी असते, त्याला आपण मिस्टेक म्हणतो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे। अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते मित्रांनो पोलीस पाटील सोलापूर या प्रश्नपत्रिकेमध्ये। बघा आता बाकीचे प्रश्न आपण राहिलेले पुढील भागामध्ये सोडून घेणार आहोत। यामध्ये आपण टोटल 20 प्रश्न सोडून घेतलेले आहेत। ही प्रश्नपत्रिका आपल्या नोट्समध्ये ज्या नोट्स सांगितल्या त्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल। पुढे बघा आपल्याला गाळलेली जागा भरायची होती, अशा प्रकारचा इंग्लिशचा क्वेश्चन होता। पुढे जर विचार केला तर शाकाहारी अन्न खाणारी जी व्यक्ती असते त्याला काय म्हणतात, व्हेज नॉन व्हेज जे म्हणतात ते आपल्याला विचारलं होतं, म्हणजे एकदम सोपे सोपे प्रश्न तुम्हाला विचारले होते। तर या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले होते, ठीक आहे। बघा शाकाहारी अन्न खाणारी व्यक्ती, सांगा आता कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, शाकाहारीला काय म्हणतात सांगा, ठीक आहे। शाकाहारीला काय म्हणतात कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे। पुढील भागामध्ये हे सर्व आपण सोडूनच घेणार आहोत। त्यानंतर प्रौढ व्यक्तीला काय म्हणतात, आता ह्या प्रश्नाचं उत्तर तर सर्वांनाच माहिती, प्रौढ व्यक्तीला काय म्हणतात, अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते। पुढे जर विचार केला तर आपल्याला समूह शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला विचारला होता। त्यानंतर जर विचार केला मात करणे, आपल्याला वाक्प्रचार विचारला होता। त्यानंतर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला यावरती आलेले, म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप एकदम सोपं होतं। जर विचार केला तर इंग्लिशचे पण यामध्ये प्रश्न विचारले गेलेत। गणित बुद्धिमत्ताचा जर विचार केला पुढे तर हेही प्रश्न आपण सोडून घेणार आहोत स्पष्टीकरणासोबत। गणित बुद्धिमत्ता ही सोपी विचारली गेली होती, स्पष्टीकरणासोबत हे सर्व प्रश्न आपण सोडून घेणार आहोत पुढील भागामध्ये। बघा अशा प्रकारचे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप होतं। पुढे जर विचार केला गणित बुद्धिमत्तावरती देखील भरपूर प्रश्न आलेले आहेत मित्रांनो। तर अशा प्रकारचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे। आपण आपल्या नोट्समध्ये बाकी सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये जर विचार केला तर हे सर्व जे प्रश्न आहेत ते सुद्धा कव्हर होऊन जातील मित्रांनो। त्यासाठी महत्त्वाच्या नोट्स असणार आहे। नोट्समधून तुम्ही स्वतः घर बसल्या व्यवस्थित अभ्यास करू शकता, तुमच्या वेळेनुसार तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करू शकता। त्यासाठी आपण कमी किमतीमध्ये या सर्व नोट्स उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अशा प्रकारचे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप होतं। आपण फक्त 20 प्रश्न बघितलेत, बाकी भरपूर प्रश्न आपल्याला बघायचे आहेत, ते आपण पुढील भागामध्ये स्पष्टीकरणासोबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी जर आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, जी बेल येते तिलाही क्लिक करून घ्या आणि नोट्स आपल्याला भेटल्यानंतर एक ग्रुप दिला जातो, ग्रुपला देखील तुम्ही जॉईन होऊन घ्या, तिथे सर्व काही तुम्हाला अपडेट दिले जातात। जर तुम्हाला या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।